त्या गावात काय सर्व चांगलं आहेत, चांगल्या कल्पना घेऊन आले. दोघी पण आमच्यासोबत दोघी पण अलिबागच्या आहेत आणि आम्हाला खूप छान वाटलं की तू अलिबागमध्ये आलीस. वाटलं नव्हतं की आज आमच्याशी अचानक भेट होईल, पण झाली आहे. मी जेव्हा आले नाही त्यावेळेला माणगावचा सुपरस्टार. मित्रांनो, हा ब्लॉग नक्की बघा आणि सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि फॉलो मला करा. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल आणि गुड मॉर्निंग. आज मी एवढ्या लवकर 2 महिन्यांनी उठली आहे आणि आज मी थोडं ट्रॅव्हलिंग करणार आहे. आवाज माझा थोडा बदलला आहे कारण मी रात्री थोडीशी लेट झोपले होते आणि हातामध्ये माझ्या गरम पाणी आहे. आज मी जवळजवळ 2 महिन्यांनी अलार्मनी उठली आहे, नाहीतर मग मस्त 8 तासाची झोप घेऊन मी उठत होते एवढे दिवस. आज मला थोडं ट्रॅव्हल करायचं आहे. आम्ही अलिबागला चाललो आहे. माझ्यासोबत माणगावमधला अजून एक क्रिएटर आहे. त्याला तू माणगावमधलं तर कोण ओळखत नाही असं होणार नाही. सो स्टे ट्यून. या व्लॉगमध्ये आपण ट्रॅव्हल करणार आहोत आणि अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट होणार आहे, पण ती तुम्हाला पुढेच जाऊन समजेल. सो चला, मी पटकन हे पाणी पिते, फ्रेश होते, आंघोळ घेते आणि 7 वाजता मला इथून निघायचं आहे. आत्ता वाजले 6:12. सो चला, ते पटकन फ्रेश होऊन आपण पुढचा प्रवास करूया. तर मी रेडी झाली आहे आणि 5-10 मिनटात गाडी येईल. इकडं मम्मी मला बाय करायला बसली आहे. तिला मी नेत नाही तर तिला राग आला आहे. आणि मेकअप मी केला आहे नाही, गाडीमध्येच करेन कारण 2 तासाचा ट्रॅव्हल आहे. त्यानंतर 2 तासाचं सगळा पिघळून जाईल. तर चला, आता मी तुम्हाला दाखवते अलिबागला जायचा रस्ता. तर आत्ता आम्ही अलिबागमध्ये पोहोचलो आहे आणि माझ्यासोबत बघा तुम्ही कोण आहे. एक तर माझा भाऊ आहे रोहन, माणगावचा सुपरस्टार. हे आपलं अलिबागचा मैत्रीचा पहिली ब्रँच. बाहेरून पण दाखवूया. बाहेरून आम्ही त्याच्या पहिल्या ब्रँचमध्ये चहा प्यायला आलोय. अपकमिंग प्राईम मिनिस्टर बोलू शकता तुम्ही, बोलू शकता. माणगावचं तू हे तरी हो, काय बोलतात त्याला, नगर सेवक नाही, नगर अध्यक्ष. तुम्हाला काहीच नाही म्हणायचं माणगाव. तर आता आम्ही इथल्या मैत्री चहामध्ये आहोत. माणगावच्या लोकांना तर इंट्रोडक्शनची गरजच नाही आहे ना, अलिबागच्या लोकांना आहे ना, व्यक्तिमत्वच मोठं आहे. तर चला, मी तुम्ही मैत्री चहा दाखवते आता आणि आपण इव्हेंटला पोहोचूया. मग इथून आम्ही लगेच इव्हेंटला गेलो कारण इव्हेंट ऑलरेडी स्टार्ट झाला होता. आता मी इथे काय करते तर रायगडमधून काही मोजके कॉन्टेंट क्रिएटर्स बोलवले होते, त्यामध्ये मी पण होती. महाराष्ट्राचे महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा शिबिर आयोजित केला होता, ज्यामध्ये खूप छान छान योजना होत्या, ज्या कॉन्टेंट क्रिएटर्स थ्रू त्यांना जनतेपर्यंत पोहोचवायच्या होत्या. या सगळ्याबाबतची रील इंस्टाग्रामला आलीच असेल आणि ती तुम्ही नक्की बघा. पावसाळ्याचं वातावरण आणि हा कार्यक्रम काय आहे ह्याच्यासाठी तुम्हाला रीलच बघायला लागेल. मी ब्लॉग मध्ये काय सांगणार नाही, तर तुम्ही रील बघणार नाही. रील बघा, तुम्हाला कळेल कार्यक्रम काय आहे तो. मुलाखत. आम्ही सगळे एका परफेक्ट टेक साठी मेहनत करतोय आणि आम्हाला दाखवते. नमस्कार मित्रांनो, आज आपण छत्रपती शिवाजी महाराज समाजाची आपल्या महाराष्ट्र राज्याचे महसूल आलेले तर आता इथला शूट झालाय आणि याच्यानंतर आम्ही बीचवर चाललोय आणि बीचवरून आम्ही कुठे जाणार आहोत रे? ऑफिसला जाणार आहोत, तिथे शूट करण्यासाठी. आणि गरमीने हालत खूप बेकार झाली आणि भूक पण लागली. आता बघतो काय भेटतं खायला. अलिबागमध्ये फिरतोय. मला असं वाटते मी ते 4 वर्ष आणि ते 8-9 वर्षांनी अलिबागला आली आहे. कधी आलेलो जेव्हा माझी आयवी आलेली कॉलेज मी जेईची एंट्रन्स एक्झाम द्यायला आली होती आणि त्याच्यानंतर एकदा ताईकडे आली होती, तेवढीच. नंतर डिग्रीला गेल्यापासून तर मला नाही वाटत नाही. ते 2 जण कुठे आहेत? तेच बोलते ना. तर अशा प्रकारे आपण अलिबाग बीचवर आलेलो आहोत. गरम नाही होणार ना? गाईज, हा सगळं बीचचा पाणी बाहेर येतंय. माझी चप्पल भिजेल. हा बघा ही चप्पल.
कसलं डेंजर बाहेर येते. इथपर्यंत आलं रे अचानक. शेवपुरी काय करते? डाएट. इकडे माझी आलेली आहे सुकी पुरी आणि फॉर अ चेंज मी चपट्या पुरीवर घेतली आहे आणि रिव्ह्यू देतो आम्ही तुला खाऊन. तर आता एडिट करताना मला कळलं की मी शेवपुरीला सुकी पुरी बोलली आहे, जसं मी मटनला चिकन बोलते. तेवढं थोडं ॲडजस्ट करून घ्या. आणि ही शेवपुरी खूप भारी लागली. अलिबागला गेलात तर इथे नक्की खा. हे बघा हे लोक आता लेट आलेत, आम्ही खाऊन झाल्यावर. आणि येऊन यांना शेवपुरी पाणीपुरी नाही खायची आहे, यांना मोमो शर्मा खायचं आहे. हां मग शेवपुरी का नाही खाते तू? अरे बाप रे. हा तिथे जेवण पण आहे. हे बघा जिमला जाऊन पण अशा गोष्टी खाणार आहे. फिट टू फॅट ट्रान्सफॉर्मेशन चालू आहे. उलटा ट्रान्सफॉर्मेशन झालंय सध्या. फिट टू फॅट सिरीज करतोय कोणतरी सिरीज करतोय मित्रांनो मानगाव मध्ये फिट टू फॅट. आणि हे मला वाटतं फिट साठी फिट टू फॅट नाही तर फॅट टू उलटी करतोय. पण आता फिट टू फॅट चालू आहे. फिट टू फॅट चालू आहे. घे घे आजच्या दिवसासाठी फिट टू फॅट घे. खाल्लं आम्ही खाल्ली. आणि तिकडे तर फॅटम फॅट चालू आहे. मी खाल्ली. नको मी खाल्ली. माझा इंटेक पूर्ण झालाय. कॅमेरा चालू. माझा इंटेक पूर्ण झालाय. आजचा कोटा पूर्ण केलाय मी. ते बोललेत खा. कशी आहे शेवपुरी? तर माझा खाण्याचा उद्देश आहे वाघ किती पण भुकेला असतो तरी व्हेज खाल्लं. वाघ नाही आता भूक लागल्यावर आता वाघ ट्रान्सफर झालोय. आपल्या सरांनी हा जिम ट्रेनर आहे, त्यांनी परमिशन सर्टिफाईड जिम ट्रेनर आहे. सर्टिफाईड जिम ट्रेनर आहे माणगाव. आपल्याला परमिशन दिली की खाऊ शकतो. जे काय होईल ते मला ह्याची जबाबदारी. कमी कॅलरीज आहे त्याच्यामध्ये, असं तुम्ही समजून घ्या. बेसनात प्रोटीन असतं. तर आता आम्ही इथून रेस्ट हाऊसला जायला निघालो, जे बीचच्या एकदम एक्झॅक्ट बाजूलाच होतं. आणि तिथे मला भरपूर कॉन्टेंट क्रिएटर्स मिळाले. आज त्यांच्याशी बोलून पण मला खूप भारी वाटलं. आणि इथून आम्ही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना मिळणार होतो. तर ते क्लिप्स तुम्ही आता बघा. अंकिता राऊत आहे, जिला खूप आधीपासून फॉलो करते. खूप आधी म्हणजे तुझ्या पहिल्या गाण्यापासून करत. आणि माझा भाऊ पण तिचा खूप मोठा फॅन आहे. आता मी जाऊन त्याला ही व्हिडिओ पहिले पाठवणार आहे. आणि तन्वी पण आपल्यासोबत, दोघी पण अलिबागच्या आहेत. आणि आम्हाला खूप छान वाटलं की तू अलिबागमध्ये आलीस. आणि आम्ही व्हिडिओज बघितले होते तुझे. आता फेस टू फेस भेटणं झालं आणि खूप छान बोलते. थँक्यू सो मच. तू माझे व्हिडिओ ऐकून मला जास्त बघितले. तर इथे आज मला वाव समृद्धी मिळाली आहे, जिला तुम्ही इंस्टाग्रामवर रोज एकदा तरी बघू शकता. मला खात्री आहे. आणि मी पण तिच्या व्हिडिओ खूप बघते. मला असं वाटलं नव्हतं की आज आमच्याशी अचानक भेट होईल, पण झाली आहे. मी जेव्हा आले नाही त्यावेळेला मी थोडी साईड बाहेर होते, कारण की मला सकाळीच कळलं आणि मी लगेच आले. इथे सेटल व्हायला मला 2 मिनटं गेली, पण ती आल्या छान स्माईल दिली की नाही. मग बोलली माझ्याशी. हळूहळू जेव्हा मी स्टेबल झाले मग माझ्या डोक्यात आलं की मी तिला पाहिलं आहे. मी तिला बऱ्याच वेळा पाहिलं की सॉरी मी इकडे बघायचं, तू भलतीकडे तुझ्या चेहऱ्याकडे बघते. बघ एवढं काय म्हणजे इकडे असून काय पाहिलं मी पण हां. तर छान वाटलं तुझ्याशी भेटून. प्रगती आता प्रत्यक्षात भेटलो, कारण पाहिलेले आहे तुझे दिवस. आता मला एकदम व्यवस्थित चेहरा आणि आता ती काही असेल तर भेटतच राहील अलिबागमध्ये काय असेल तर. आणि मी पण आल्यावर तुला नक्की कॉन्टॅक्ट करेन. तर ॲज कॉन्टेंट क्रिएटर मला आपल्या महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत संवाद साधण्याची संधी मिळाली. खूप छान वाटलं त्यांच्याशी बोलून आणि खूप मस्त कॉन्व्हर्सेशन झालं. तुम्ही या क्लिप्समध्ये बघालच. तिथे मोठं उत्पन्न देणार. तर या जिल्ह्यामध्ये काय जास्तीत जास्त मत्स्यपालन, मत्स्य उद्योग करायचे. मत्स्यवर जास्त आम्ही लक्ष देतो. आता जी केंद्र सरकारने पॉलिसी केली मत्स्य पॉलिसी, त्यामध्ये कोकणाचा पूर्ण हा 8 किलोमीटर पट्टा आपण कव्हर करतो. आणि सर्वात महत्वाचं या तुम्हाला सन्मान देतो. सर्व इन्फ्लुएन्सर आहे रायगड जिल्ह्यात. इन्फ्लुएन्सर
त्यातली 10 लाख सुद्धा टीव्हीवरच आहे. फार छान करतात ते बघा. तुम्ही जसं प्रमाणे टक्कर जाऊन मांडलं तुमचा वेळ सुरू होता. केंद्र सरकारने मोदींनी जी बंद तयार केली मस्त व्यवस्था आहे पूर्ण 800 किलोमीटर. काल मी काशीद बीचला गेलो होतो. काशीद बीचला ते 1.5 एकर जागा आहे महसूल खाते आमच्या पीपी मॉडेलला कोणी घेणार होते त्याला नाही. काशीद बीच चांगला उभे पीपी मॉडेल प्रायव्हेट माणसाला गव्हर्नमेंट लँड तरी डेव्हलप करायची बाहेर. इथं खूप पर्यटनाची जागा आम्ही देऊन ठेवल्या त्या यावेळी डेव्हलप करतोय. त्यामुळे बऱ्यापैकी आम्ही रोजगार निर्मितीवर कामात लागलो असं. मुख्यमंत्री बऱ्याचदा पार्टन असते शेतकऱ्यांसाठी महामार्ग बोलला जातो त्या योजनेबद्दल 3,950 रस्ते आम्ही काल आयडेंटिफाय केले रायगड जिल्ह्यात. जे रेकॉर्ड होत नाही पण शेत रस्ता आहे तो वहिवाटीचा रस्ता आहे. आपला वहिवाट छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून तो आता आम्ही आयडेंटिफाय करतो पाय रस्ता. त्या सर्व रस्त्यांचं मजबूतीकरण सीमांकन मोजणे दोन्ही बाजूला झाडं लावणे त्या रस्त्याचं मजबूतीकरण करून शेत रस्ता मिळतो. या राज्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याचा रस्ता मिळणे त्याचा अधिकार आहे. प्रत्येक शेतकऱ्याला रस्ता मिळून देणे. शेत रस्ता झाला की किंमत 10 पटीने वाढते. 10 पटीने किंमत वाढते. आज पण खूप शेतकरी बांधांमधूनच जातात. त्याचा एक मजबूतीकरणाचा कार्यक्रम आतापर्यंत नव्हता. तर मजबूतीकरण केलं तरी सीमांकन व्हायचं नाही. जोपर्यंत सीमांकन होत नाही रस्त्याचं पूर्ण रस्त्याचा आम्ही रेकॉर्ड आणतोय 3,940 रस्ते ते आमच्या महसूल खात्याच्या मालकीचे आहे. ग्रामविकासच्या मालकीचा गावाचा रस्ता आहे. स्टेट हायवे गव्हर्नमेंटच्या मालकीचा आहे. नॅशनल हायवे केंद्राच्या मालकीचा आहे. शेत रस्ता आमच्या मालकीचा आहे महसूलच्या. नाला पाण्याचा नाला असतो गावातला नदी नाला तो महसूलचा आहे. शेत रस्ता आमचा आहे. त्यामुळे त्या रस्त्यासाठी आम्ही योगदान करतात. जी रामजी चांगली योजना आली जी रामजी केंद्राची त्या योजना आणि आम्ही देणारे आम्ही त्याला 15 लाख रुपये किलोमीटर देणार. एका रस्त्याला 15 लाख किलोमीटर आम्ही देणार. पण जी रामजी ही आली आहे त्याला कन्वर्जन करणार. जी रामजी कन्वर्जन करून बघणार. आमचा महसूल करता आणि रोजगार आम्ही करणार. सर मला एक प्रश्न होता. जे आज महाराजस्व अभियान म्हणजे शिबिरचा आपण आज झाला तर त्यांना तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज असं नाव का दिलं म्हणजे त्या शिबिराला? जेव्हा ही संकल्पना आली की आम्ही ठरवलं की राज्यामध्ये प्रत्येक महिन्यामध्ये छोट्या गावात शिबिर करायचे मोठे शिबिर करायचे. आता तर आपण विधानसभा विचारतो. यापूर्वी तर मंडळ लेवलला पंचायत समितीच्या लेवलला शिबिर केले. एकट्या रायगडमध्ये 2,39,000 परिवाराला फायदा आहे. 2,39,000 नागरिकांचे प्रश्न सुटले या 1.5 वर्षामध्ये. छत्रपती शिवाजी महाराजांचं एवढ्याकरता आम्ही आमचं सरकार हे भूमिका मांडतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराचा महत्वाचा प्रेरणा जर काही घ्यायची असेल तर लोकाभिमुख प्रशासन गतिमान प्रशासन आणि पारदर्शी प्रशासन. जोपर्यंत आपण जनतेला त्यांच्या घरी जाऊन त्यांचा हक्क म्हणून देतो तेव्हा ते पारदर्शी असतं लोकाभिमुख असतं गतिमान असतं. त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन गतिमान पारदर्शी लोकाभिमुख काम प्रशासनाने करून समाजाच्या शेवटच्या व्यक्तीचं कल्याण केलं पाहिजे. त्याचा हक्क त्याला प्राप्त करून दिला पाहिजे ही भूमिका होती. कोकणामधल्या कुठल्या तरी मला 2 तुम्ही ज्या योजना असतील त्याबद्दल तुम्हाला सांगायचं असेल तर तुम्ही सांगू शकता. तर कोकणामध्ये जर आपण विचार केला तर राज्य सरकार म्हणून विचार केला तर 2 महत्वाच्या बाबी आहेत. एक तर ह्या 800 किलोमीटर जो आपला समुद्र किनारा आहे यावर जेवढे बीचेस आहेत त्या बीचेसला पर्यटन डिपार्टमेंटच्या माध्यमातून अनेक वर्षापासून प्रयत्न सर्वांनीच केला आहे. सर्वच सरकारने केला पण त्याला अजून चांगल्या पद्धतीनं पाहायला काशीला असे सर्व बीचेस हे चांगले केले पाहिजे. मत्स्य व्यवसाय ज्यात म्हणजे सांगितलं की मत्स्य व्यवसाय जेवढा वाढेल तेवढा याची रोजगार निर्मिती तयार होईल. रोजगार निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर कारण शेवटी इथे लँड बँक कमी आहे. छोटे छोटे शेतकरी आहेत. तर कमी शेतीमध्ये जास्त पीक घेणारे जास्त प्रोडक्टिव्हिटी असणारे जे पीक आहेत त्याला मजबूत केलं पाहिजे. त्याचं खूप सुरुवात केली पाहिजे. महसूल ऍग्रिकल्चर महिला बाल कल्याण आदिवासी सर्व विभाग बोलू आदिवासी विभाग सुद्धा चांगलं काम बोलतो. त्यामुळे पुढे जाऊ आता. क्रिएटर म्हणून आम्हाला इथे बोलवलं त्याबद्दल आभार.
आणि आज सरकारने जे निर्णय घेतले क्रिएटरसाठी, ऑरेंज इकॉनॉमी, क्रिएटर इकॉनॉमी सक्षम करण्यासाठी, त्याबद्दल पण अभिनंदन आणि आभार. पण मला एक विनंती अशी करायची आहे की जर जिल्हा स्तरावर किंवा तालुका स्तरावर क्रिएटर्ससाठी काही प्रकारच्या कार्यशाळा किंवा मार्गदर्शन किंवा एकमेकांशी संवाद होऊ शकतो अशा काहीतरी जर मोहीम राबवतात. तुम्ही एक काम करा, तुम्ही एक चांगलं नोट तयार करून द्या काय करावं, मग सरकार करेल. तुम्हाला अपेक्षित काय आहे? मी तयार करून तुम्हाला आवडणार नाही. तुम्हाला आवडणारा, तुम्हाला अपेक्षित असलेला, तुम्हाला तुमच्या अपेक्षा आशा पूर्ण करणारा, ज्यातनं तुम्हाला असं वाटतं की हे झालं पाहिजे, ते आम्ही त्यात पुढे जाऊ. नाविन्यपूर्ण मोठी योजना आहे कलेक्टरकडे, नाविन्यपूर्ण नावाची योजना, त्यात नाविन्यपूर्ण उपक्रम उभे करता येतात. तुमच्याकरता एक नाविन्यपूर्ण उपक्रम उभा करू आपण. तुम्ही चांगला हे द्या मला तयार करून. मला पुढच्या आठवड्यात, पुढच्या आठवड्यात मला एक माझ्या व्हॉट्सअपला पाठवा किंवा मला तुम्ही भेटून द्या. मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगून एक नाविन्यपूर्ण तयार करून देतो तुम्हाला चालतं. छान. तुमच्याशी इंस्टाग्रामवर कॉन्टॅक्ट करणं आमच्यासाठी इंस्टाग्रामपेक्षा मला व्हॉट्सअपवर पाठवा. तेवढा वेळच नसतो इंस्टाग्राम फेसबुकला मला. म्हणजे रात्री बघतो 1-1.5 तास मी, पण त्या सर्च करणे वगैरे नाही होणार. त्यापेक्षा लवकर कम्युनिकेशनसाठी व्हॉट्सअपवर जरी पाठवलं तरी मी तुमचा कलेक्टरला सांगून, कलेक्टर म्हटलंय एक नाविन्यपूर्ण उपक्रम त्यांच्याकरता काय करता येईल. सर, आता आपण सगळ्या कामाच्या गोष्टी तर आपण केल्या. मला एक तुमच्या आयुष्याचे जवळचे काही प्रश्न विचारायचे होते. तुम्हाला आवडले तर नक्की उत्तर द्या. रॅपिड फायर सर. जसं की तुम्हाला चहा आवडते की कॉफी? चहा. तरी पोहा की वडापाव? तरी पोहा. मुंबई की नागपूर? नागपूर. एसी रूम की शेतीचा भाग? दोन्ही भाग आहे. लहानपणी शेती, नंतर मग कारने ट्रॅव्हल करायला आवडेल की हेलिकॉप्टर? कारणी. आणि आतापर्यंत तुम्ही जितकं व्हिजिट केलं, तुम्हाला कोणत्या शहरातली, गावातली लोक खूप जास्त जवळचे किंवा गोड वाटली? अलिबाग. हे रेकॉर्ड करून एक शेवटचा प्रश्न. तुम्हाला तुमच्या फोनवरती सगळ्यात जास्त कोणाचा कॉल? माझ्या फोनवर सर्वात जास्त कॉल कॉल येतात, पण शेवटी काउंट करता येते कोणाच्या. एक जवळचा माणूस त्यांचे वारंवार कॉल? वारंवार कॉल येतात तर माननीय मुख्यमंत्री आहेत. जास्त वेळ पहिल्यांदा खूप वेळ कम्युनिकेट करतो. थँक्यू सर. सगळ्यांच्या सोबत आम्हाला एक बसण्याची संधी दिली. खूप जास्त छान वाटतं सगळ्यांना बोलून आणि भेटून. तुमचा एक नाविन्यपूर्ण उपक्रम सांगा, आम्ही करू. नक्कीच आम्ही जिल्हाधिकारी तुम्हाला बोलवतील, जिल्हाधिकारी तुम्हाला भेट देतील. तुम्ही छान तयार करा. आणि तुमच्या माध्यमातून काही समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाला काही तुम्हाला वाटतं असेल, तुमच्या प्रवासामध्ये काही तुम्हाला प्रश्न निघाले, काही तुम्हाला वाटलं की याला न्याय मिळून द्यायचा आहे, तर आमच्या प्रशासनाला नक्की कळवा. मला सुद्धा SMS डायरेक्ट टाकलं चालेल किंवा व्हॉट्सअप टाकलं चालेल. कोणतं डायव्हर्ट आहे म्हणजे SMS आणि व्हॉट्सअप 24 तास आहे. तर SMS आणि व्हॉट्सअपवर तुम्ही आम्हालाही पाठवलं की तुम्ही हे टेक ओव्हर करा, हा विषय टेक ओव्हर करा, हा विषय टेक ओव्हर करा, तर कुठल्याही विभागात राहू दे, कुठलंही काम राहू दे, तरी आमच्या मार्गी लावणार. सर, एक लास्ट प्रश्न माझे तुला. ऍज अ क्रिएटर, कंटेंट क्रिएटर, आम्हाला म्हणजे काय आमचं स्थान आहे? म्हणजे तुम्ही उद्याच्या विकसित भारताचे, विकसित महाराष्ट्राचे महत्वाचे प्लेयर्स आहात. एक उद्याच्या विकसित महाराष्ट्राचे महत्वाचे प्लेयर आहात तुम्ही, त्यामुळे बोलवतो. आता सर, तुम्हाला काय तसं महसूल मंत्री असल्यावर 365 दिवस मला वाटतं तुम्हाला कामच असतं. जर असं कधी सुट्टीचा असेल आणि जर सुट्टी असेल तर तुम्ही काय कराल त्या दिवशी? म्हणजे सुट्टी असते का ऍक्च्युली? पहिले सुट्टी नावाची गोष्ट असते का? तुम्हाला सुट्टीच नसते, पण ज्या दिवशी तुम्हाला सुट्टी भेटली हा, तर तुम्ही काय कराल? तुम्ही काय कराल? म्हणजे काय करायला आवडेल तुम्हाला, म्हणजे स्वतःच्या मनासाठी? तुमच्यासाठी काय करा? मी माझ्याकडे आई महालक्ष्मीचं सुंदर मंदिर आहे. ओके. मी सर्व या कधी मला येण्या जाण्याची व्यवस्था मी करतो. अरे वा, थँक्यू. मला खूप छान वाटेल की मला जर वेळ मिळाला माझ्या जीवनात तर मी तिकडे जाईल. मी मला जसा वेळ मिळतो तसा आई महालक्ष्मीवर जातो. सर, तुम्हाला आत्ताच्या युथला काय मेसेज द्यायचा आमच्यातर्फे? आता ते युक्ती फक्त एवढंच करायला पाहिजे की रोजगार मागणाऱ्यापेक्षा रोजगार देणारे भूमिकेमध्ये आले पाहिजे. बरोबर. रोजगार मागणाऱ्यापेक्षा रोजगार देणाऱ्या भूमिकेत काम केलं पाहिजे. मी असं काही व्यवस्था उभी करेल ज्यातून मी 10 लोकांना रोजगार देऊ शकेल. जसं तुम्ही घरी चहा वाटला,
मग तुम्ही आता एक टी स्टॉल काढला, त्यातनं 4 लोक तरी आता रोजगाराला लागले. 3 जण आता कामाला आहेत. ही भूमिका असली पाहिजे. एक व्यक्तीने रोजगार मागण्यापेक्षा त्यांनी शासनाच्या किंवा आपल्या स्वतःच्या प्रत्येकाला एक गुण दिला परमेश्वराने. त्या सुप्त गुणाचा वापर करून एक तरी आमच्या युवकांनी हा विचार केला की मी 10 लोकांना रोजगार देईन. आणि वेगवेगळ्या मार्गाचे आपले एवढे मार्ग आहेत रोजगार निर्मितीचे. तिकडं डोकं टाकलं पाहिजे की मी असा एक उद्योग जास्त 10-20 लोकांना मी कामाला लावतो किंवा काम देईल. तर रोजगार मागणाऱ्यापेक्षा रोजगार निर्मिती करणारा युवक तयार करायला पाहिजे. गव्हर्नमेंटची हा मी पण याच्या आधी जॉब करायचो, पण नंतर म्हटलं की स्वतःच काहीतरी चालू करायचं. म्हणून मग मी न लाजता, माझे तेव्हा सुद्धा 2 लाख फॉलोअर्स होते, पण तेव्हा सुद्धा मी लाज वगैरे काहीच नाही घेतली. मी घरी चहा बनवायचो आणि जाऊन डायरेक्ट रोडवर सेल केलेला. ही भूमिका महत्वाची. आज तुम्हाला वाटतं की मी 10 लोकांना रोजगार देऊ शकतो. या भूमिकेत सर्व युवक आले ना तर क्रिएटिव्ह युवक तयार होईल. आणि खूप आपल्याजवळ देशात करण्यालायक आहे. अनेक सेक्टर आहे, अनेक विषय आहे की आपण करू शकतो. सर याच अंतर्गत एबीसीबीचा पण आपण उल्लेख केला. त्याच्या अंतर्गत खूप साऱ्या योजना आहेत. तर त्या लघु उद्योजकांपर्यंत किंवा ज्यांना इच्छा आहे महिलांना, त्यांना ना या बाबतीमध्ये जास्त माहीतच नाही. त्या बाबतीमध्ये आम्ही क्रिएटर्स मिळून किंवा शासन मिळून काय करू शकतो? आता मी बोलतो MSMEचा जो स्कोप आहे आमच्या मुख्यमंत्रीच पुढाकार घेता आहे त्यामध्ये MSMEचं वेगळं चांगलं त्या ठिकाणी जे महामंडळ आमचं आहे त्याला अजून एक्सप्लोर करून मॅक्झिमम युवकांशी याला स्किल डेव्हलपमेंट करून ठेवलं. म्हणजे MSMEचा हा उद्योग आहे, पण तुम्ही त्यात स्किल नाही, पण तुमचं स्किल डेव्हलप करणे त्या उद्योगाकडे तुम्हाला वळवणं. म्हणजे आता याच्यानंतर जेवढी युथ आहे त्याला स्किल डेव्हलप करून त्यांचं जे उद्योग त्याला पाहिजे आहे त्या उद्योगाचं स्किल त्यांना द्यावं लागलं. जसं उद्या आता मी आयुर्वेदामध्ये BMS झाला. आयुर्वेदात BMS झाल्यानंतर आयुर्वेदामध्ये ज्या मोठे मोठे त्या ठिकाणी प्लेयर्स काम करतात, आपण इथं स्वास्तिक बघा तिथे जर त्यांनी 6 महिन्याचं ट्रेनिंग केलं तो स्वतः भरोशावर त्या ठिकाणी मोठा उद्योग तयार करतो. असे त्या सेक्टरमध्ये प्रावीण्य घेतलेल्या युवकांना त्या सेक्टरचं स्किल देऊन तसे मग MSMEचे उद्योग निवड नाही असं जर इंटिग्रेशन केलं तर मात्र मग मोठं काम तयार. म्हणून तुम्ही पत्रकार 2 पत्रकार बोलू तुम्ही तुम्ही आता जिल्हाधिकारी यांना कधी रिपोर्ट द्या. या तुमच्या गावात काय सर्व चांगलं आहे, चांगल्या कल्पना घेऊन आले. सगळ्यांना मुंबईला बोलवा पुन्हा एकदा. माझा नंबर तुम्ही घ्या. तर आता जेवायला आलोय आम्ही. हा बघा भुक्कड आहे ना, प्रोटीन चणे खातोय. प्रोटीन चणे हा बघा. हा इकडे समोर बीच व्ह्यू आहे. जास्त जोरात बोलत नाहीये मी. कसलं भारी बीच आहे. तर आता आमचं इथे काम झालेलं आहे पूर्ण आणि रेस्ट हाऊसच्या समोरच बीच आहे. सो आता म्हणजे हा रेस्ट हाऊस आहे आणि इथं बीचसाठी स्टेअर्स आहे. अलिबागची गाईड आपल्या सोबत आहे. बोला आता. मॅम अलिबागला कुलाबा किल्ला का नाव आहे? अलिबागला कुलाबा नाही, कुलाबा किल्ला. आणि अलिबागला अलिबाग नाव कसं काय? अलिबाग हे नाव जे आपल्या इकडे अलीचा बाग आहे. अच्छा. गाईस मला माहिती आहे अलिबागला अलिबाग का नाव आहे. इकडे आपल्या एक बालाजी नाक्यावर तुम्ही जर का गेला तर तिथे एक अलिबाबा नावाचा दर्गा आहे. तर त्या दर्ग्यात थ्रू अलिबागला अलिबाग हे नाव पडलं ही माझी माहिती आहे. माहिती चुकीची आहे. ही माहिती चुकीची आहे. खरी माहिती मला पण नाही माहिती, पण असं
तर हा आहे इथं अलिबागचा पन्या आहे. गुलाबा किल्ला. हा पन्या आहे, हा पन्या. हा तिकडे ती बघा ती जागा आहे तर तिथे गाऊन घालून नाचला होता. गुलाबी रंगाची साडी त्या साडीला मिऱ्या नसतात. अच्छा. गोल गुंडाळलेली असते ती बघा दाखवते बघा कसा मिऱ्या तर आम्ही आता इथे बीच फिरतोय कारण सगळं काम झालेलं आहे आणि शूट सगळं आवरलेलं आहे. मस्तपैकी आता आम्ही इथे बीचवर थोडा वेळ फिरू. आत्ता वाजले 3:30. 4च्या दरम्यान वगैरे आम्ही निघू इथून माणगावसाठी परत रिटर्न जायला. आणि बीच खूप सुंदर आहे. अलिबागचा मी काय सांगायची गरज नाही आहे. इकडं माझा भाऊ आहे, हा बघा फोटोग्राफर व्हिडिओग्राफर. आज तो माझा व्हिडिओग्राफर म्हणून आलेला. 1000 रुपये पर डे बोलते. ठीक आहे, रक्षाबंधनचा गिफ्ट मी तुला 1000 रुपये देऊन टाकेल. फोटो काढू मारी. चला चला. ए नाही नाही, सगळ्यात कॅज्युअल हाच होता आज. तो होता म्हणून मजा आली नाही तर आपण बोर झालो असतो. थँक्यू सो मच. सगळ्यात कॅज्युअल, सगळ्यात स्ट्रेट फॉरवर्ड, सगळा तोच होता. आणि त्या घोडागाडी आमच्या अंतरामध्ये फेमस गाडी जी आहे त्याचं वैशिष्ट्य असं आहे की त्याच्या पुढे नाही ते पुढे दोन ते घोडे आहेत. 2 चाका. चार आहे नाही तर त्या पुढे वेगवेगळ्याची गाडी आहे. आहे की बाबा त्या गाडीचं वैशिष्ट्य असं आहे की तर हा आता माणूस चाललेला आहे अलिबागचा प्रसिद्ध व्यक्तिमत्व गुलाबी साडी. थांबा, बोलू दे रे त्याला. तर मित्रांनो, हा ब्लॉग नक्की बघा. खूप चांगला आहे. ताईने खूप मेहनत केलेली आहे. जाम फिरलो, जाम मजा केली. या ब्लॉगनुसार तुम्ही म्हणजे ब्लॉग थ्रू बघालच. तर मी आता चाललेलो आहे आणि मी असेल तर 100% व्हायरल जाईल तो ब्लॉग, मला माहिती आहे. नाही गेला तर जाम बदनामी. आर्यन केल्विन, हा पाण्याच्या तो एकदा शिबिराचं नाव बोल ना पूर्ण. विसरलं. महाराजस्व छत्रपती महाराज अभियान. उलटा अशा प्रकारे आपण याला बाय बोललेलं आहे. लवकरात लवकर तन्वी पण चाललेली आहे. बाय बाय. तिला पण भेटून भारी वाटलं. आणि सगळे निघालेले आहेत इकडून. तर मित्रांनो, हा ब्लॉग नक्की बघा आणि सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि फॉलो मला करा. आगे बिग मान. चला तर आता आम्ही पण निघतोय इथे. बाय. परत मिलाप चालू आहे. अरे बापरे, अरे बापरे. मानगावला मोठा झालाच काय? मानगावला चावीतून मोठा झालाच काय रे? नाक केलंय गुलाबी साडीवर. चले भाई, चलते. बाय बाय, टाटा, बाय बाय. तिकडेच जायचं. अच्छा, हे बघा देशाचा युद्ध बघा. देशाचा युद्ध उतानी वाढलाय. शूट करून आम्ही आलो आणि हा दामलाय. चला तर असा परतीचा प्रवास आहे. हा ब्लॉग मी इथंच एंड करते. आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.